brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापालिका निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता. तोच फॉर्म्युला आता राज्य सरकार जिल्हा परिषद निवडणुकीत वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे केंद्र सरकारकडून 2,000 रुपये तर राज्य सरकारकडून 2,000 रुपये मिळणार आहेत. राज्यात नमो शेतकरी योजनेचे 90 ते 94,000 लाभार्थी आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला वर्गामध्ये मोठा उत्साह निर्माण केला होता. आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील हजारो महिलांना गेल्या 2 महिन्यांपासून हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. राज्यात 2 ते 3 महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत असं वाटत होतं. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर खात्यात जमा होईल असा दावा करण्यात येत होता. यानंतर महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम होईल असं सांगत काँग्रेसने तातडीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास मंजुरी दिली. डिसेंबरचा हप्ता मिळाला, पण जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास नकार देण्यात आला. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरची थकीत रक्कम अशी एकूण 4500 रुपये रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि त्यापूर्वी लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचा हा हप्ता 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान वितरित होईल असं महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, मुंबई.